नमस्कार. 9th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आपण चॅप्टर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यातलं सेक्शन 4चा आपण विचार करायचा. सेक्शन 4 मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट फर्स्ट जो आहे जॉमेट्रीचा जे पार्ट सेकंड मधलं तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 याच्यामध्ये आपण 1.1, 1.2 आणि 1.3 याचे व्हिडिओ जे आहेत व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत. त्यांनी ते संपदा क्लासेस यूट्यूब चॅनलवर आपण ते अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिलेले नसेल अशा विद्यार्थ्यांनी ते पाहून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओही डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील. या फोर्थ सेक्शनमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट 1चा आपण विचार करणार आहे. जे आपण प्रिव्हियस 3 सेक्शन विचारात घेतले त्या तिन्ही सेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी ॲक्च्युली 2 पॉईंटमधले आपल्याला कोऑर्डिनेट माहिती असतील तर त्याचं डिस्टन्स कसं फाइंड करायचं ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर बिटवीनेसचा आपण त्या ठिकाणी विचार केलेला होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी नेक्स्ट 1.2शी रिलेटेड असणारे एक्झाम्पल त्याच्यामध्ये सुद्धा आपण बिटवीनेसचाच विचार करताना आपण लेंथ डिस्टन्स इट मीन्स लेंथचा आपण त्या ठिकाणी विचार केलेला होता. त्याचबरोबर आपण पुढच्या याच्यामध्ये आपण एक 1.3शी रिलेटेड एक थेरम आपण पाहिलेलं होतं ज्याच्यामध्ये आपण 2 लाईन्स इंटरसेक्ट करत असतील तर जे व्हर्टिकल अपोजिट अँगल्स जे तयार झालेले त्याचं मेजर इक्वल असते. तो थेरम हा महत्वाचा आपण पहिला थेरम म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतोय. त्याचबरोबर दुसरा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट कशा पद्धतीने लिहायचं ज्याच्यामध्ये इफ दॅनचा आपण यूज केलेला होता. इफ दॅनच्या स्वरूपात आपण स्टेटमेंट जर लिहिलेलं असेल तर याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हटलं. आणि इफ नंतरचा आणि त्यानंतरचा पार्ट या दोन्हीमध्ये आपण इंटरचेंज केलं तर गिवन स्टेटमेंटचा तो कॉन्व्हर्स झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये आणखीन एक पार्ट आपण पाहिलं की जे कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला असते इफ नंतरचा जो पार्ट आहे ज्याला आपण अँटीसिडेंट असा शब्द वापरला इट मीन्स गिवन पार्ट म्हटलेला आहे. आणि त्यानंतरचा जो पार्ट आहे ज्याला आपण कॉन्सिक्वेंट असा शब्द वापरलो इट मीन्स टू प्रूव्ह या पद्धतीने आपण त्याचा उल्लेख करायचा आहे. आता ती सगळी माहिती आपण या प्रॉब्लेम सेटमध्ये या ठिकाणी विचारत घेतोय. सुरुवातीला प्रॉब्लेम सेट मधला जो पहिला क्वेश्चन दिला तो एमसीक्यूच्या स्वरूपात दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं ते एमसीक्यू आपल्याला विचारले जाणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं करेक्ट ऑप्शन लिहिणं हे गरजेचं आहे. त्याचं प्रॅक्टिस या ठिकाणी तुम्हाला या प्रॉब्लेम सेट फर्स्ट पासून हे स्टार्ट झालेलं पाहायला मिळते. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन गिवन बिलो. आता या याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं फर्स्ट याच्यामध्ये काय सांगितले हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. आपण 1.2 मध्ये आपण मिड पॉईंटची डेफिनेशन पाहिलेली होती. ऍक्च्युली आपण कुठलाही सेगमेंट घेतला तर सेगमेंटला कुठल्याही सेगमेंटला ओनली 1 मिड पॉईंट्स आपण ड्रॉ करू शकतो किंवा फाइंड करू शकतोय. त्यामुळे या ठिकाणी लक्षात येते हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की ओनली 1 असणार आहे. इट मीन्स या ठिकाणी ऑप्शन जो दिलेला आहे तो ओनली 1 असं म्हटलेलं आहे. म्हणजे ऑप्शन ए हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर सेकंड दिले हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. आता या ठिकाणी जर विचार केला तर 2 डिस्टिंक्ट लाईन म्हणजे 2 भिन्न रेषा जर घेतली असेल तर त्याचा इंटरसेक्शन त्यांनी विचारलेला आहे. जर 2 रेषा आपण जर विचार घेतले तर दोन्ही लाईन जर आपण समजा इंटरसेक्ट करत असेल तर त्याच्यामध्ये ओनली 1 पॉईंट असा असणार की तो कॉमन असणार आहे. इट मीन्स इंटरसेक्शन पॉईंट आपण जर घेतला किंवा त्याचा इंटरसेक्शन सेट आपण जरी काढला तर 1 पॉईंट आपल्याला मिळणार. इट मीन्स ऑप्शन सी ही त्याचं करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स असं म्हणलेलं आहे. आता ऍक्च्युली जर आपण विचार केला तर आपल्याला हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड म्हणजे तुम्ही किती रेषा काढू शकता 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स 3 भिन्न बिंदू आपल्याला. आता गिवन पॉईंट हे कुठल्या टाईपचे ते आपल्याला काही सांगितलेले नाही. जर समजा तिन्ही पॉईंट जर आपण घेतले तर 3 पॉईंट हे जर कोलिनियर असतील तर याचा अर्थ आपण सिंगल लाईन आपल्याला पास करता येईल. आणि जर त्याच्याऐवजी जर तिन्ही पॉईंट हे नॉन कोलिनियर जर आपल्याला मिळत असतील तर तिन्ही पॉईंटमधून पास होणारे जे लाईन्स आहेत म्हणजे प्रत्येक 2 पॉईंटमधून एक लाईन ही आपल्याला पास होते. त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारचे ट्रायंगल तयार झालेला आपल्याला पाहतोय. त्यामुळे इथे आन्सर लिहित असताना 1 लाईन ड्रॉ करू शकतोय और 3 लाईन आपण ड्रॉ करू शकतोय. या पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं ऑप्शन सी हे आन्सर होईल. त्यानंतर फोर्थ जे दिलेलं आहे फाइंड डिस्टन्स ए बी आपल्याला काढायचं असेल. इफ द कोऑर्डिनेट पॉईंट ए अँड बी आर -2 आणि 5 दिलेले. एचा कोऑर्डिनेट -2 दिले बीचं कोऑर्डिनेट 5 दिलेलं आहे. जनरली 2 पॉईंट मधलं डिस्टन्स काढताना आपण काय करतोय की ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट हे आपण लक्षात आहे. आता -2 आणि 5 मध्ये 5 हे ग्रेटर असणार आहे. त्यातनं पुन्हा हे मायनस करायचं. ऑलरेडी ही टर्म तुमची मायनस आहे त्यामुळे ते मायनस मायनस प्लस होणार आहे. म्हणजे 5 + 2 इट मीन्स 7 म्हणजे ते डिस्टन्स जे असणार ते 7 असणार आहे. आपण ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला फिफ्थ जे दिलेलं आहे इफ पी बिटवीन क्यू बिटवीन आर हे रिलेशन दिलेलं आहे. पी आणि आरच्या बिटवीन हा क्यू पॉईंट आहे.
पी क्यू हे डिस्टन्स 2 दिलेलं आहे आणि क्यू आर हे डिस्टन्स आपण 10 दिले आणि देन फाइंड डिस्टन्स क्यू आर आपल्याला विचारले. मग आता या ठिकाणी पी क्यू म्हणजे आपल्याला हे असं म्हणूया की पी क्यू हे डिस्टन्स 2 दिलेले आहे आणि पी पासून आर पर्यंतचं टोटल डिस्टन्स आपल्याला 10 दिलेलं आहे. मग आता आपल्याला रिमेनिंग इट मीन्स क्यू आर काढायचं असेल तर क्यू आर डिस्टन्स काढण्यासाठी या टोटल मधनं पी क्यू हे मायनस करायला लागेल. टोटल आपलं जे आहे ते 10 आहे, 10 मधनं आपण 2 मायनस केलं तर 8 येईल. याचा अर्थ क्यू आर हे डिस्टन्स जे आहे ते आपल्याला 8 मिळेल. इट मीन्स ऑप्शन बी येणार आहे. त्याच्यानंतर ऑन अ नंबर लाईन आपल्याला द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी क्यू आर, पीचं कोऑर्डिनेट आपल्याला 3 दिलेले, क्यूचं कोऑर्डिनेट -5 दिले तर आरचं कोऑर्डिनेट 6 दिले रिस्पेक्टिव्हली. म्हणले स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स. आता यामध्ये आपल्याला काही 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आता आपल्याला याच्यासाठी पहिल्यांदा असं केलं पाहिजे की याच्यामध्ये डिस्टन्स पी क्यू ते काढून घेतलं पाहिजे, डिस्टन्स क्यू आर काढलं पाहिजे, पी आर काढलं पाहिजे. हे डिस्टन्स काढल्यानंतर मग ह्यातलं रिलेशन आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी रिझन जे आहे ते रिझन आपल्याला देतील, कुठलं स्टेटमेंट ट्रू अँड फॉल्स आहे ते देखील रिझन देतील. त्यासाठी आपल्याला पी क्यू आर पी क्यू आर चे कोऑर्डिनेट आपल्याला पीचं कोऑर्डिनेट 3 आहे, क्यूचं कोऑर्डिनेट -5 तर आरचं कोऑर्डिनेट 6 आहे. सपोज पी क्यू काढायचं असेल तर पीचा कोऑर्डिनेट 3 हा ग्रेटर आहे आणि 5 हे -5 हे लेस आहे. त्यामुळे ग्रेटर मधनं हे मायनस आपल्याला त्या ठिकाणी करायला मायनस ते प्लस होऊन जाईल. म्हणजे 3 + 5 इट मीन्स 8 येणार आहे. आपण प्रत्येकाचं डिस्टन्स पहिल्यांदा काढून घ्या. डिस्टन्स पी क्यू मध्ये आपल्याला पीचा कोऑर्डिनेट हा 3 आहे, इट मीन्स ग्रेटर आहे. त्यातनं आपण -5 मायनस करतो, मायनस प्लस, त्याचा 3 + 5 इट मीन्स 8 मिळेल. त्यानंतर आपल्याला क्यू आणि आर काढायचं. क्यू आणि आर या ठिकाणी -5 आणि 6 हे ग्रेटर आहे, त्यातनं -5 मायनस करायला लागेल. इट मीन्स डिस्टन्स क्यू आर काढताना 6 -5 मायनस प्लस येईल. 6 + 5 इट मीन्स हे टोटल 11 आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला पी आणि आर मधलं डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स पी आर काढायचं असेल तर इथं 3 आणि हे 6 आहे. 6 मधनं आपण 3 मायनस केलं तर ओनली आपल्याला 3 मिळेल. याचा डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 6 - 3 इज इक्वल टू 3 येणार. हे तिन्ही डिस्टन्स काढल्यानंतर पहिलं स्टेटमेंट आपल्याला काय दिलेलं याचा जर आपण विचार केला, डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर या दोघांची सम इक्वल टू डिस्टन्स पी आर येते का हे चेक करायचं आहे. आपण डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर जर काढलं तर पी क्यूचं डिस्टन्स जे आहे ते 8 आलेलं आहे आणि क्यू आरचं डिस्टन्स जे आहे ते 11 आहे. या दोघांची सम केली तर 19 आहे आणि जर आपण पी आर कम्पेअर केलं तर कम्पेअर आपण केल्यानंतर 3 मिळते. इज नॉट इक्वल टू डिस्टन्स पी आर, म्हणजे या दोन्हीची सम जी आहे ती इज नॉट इक्वल टू मिळते. याचा अर्थ गिवन स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट हे आपल्याला फॉल्स असलेलं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख करूया. डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर जे स्टेटमेंट दिलेलं आहे इज अ फॉल्स. रिझन या ठिकाणी वरच्या बाजूला आपण ते लिहिलेलं आहे. या दोन्हीची सम नॉट इक्वल टू डिस्टन्स पी आर मिळते, त्यामुळे हे गिवन स्टेटमेंट फॉल्स. सेकंड, डिस्टन्स पी आर आणि डिस्टन्स क्यू आर दोन्हीची सम इक्वल टू पी क्यू असं म्हटलेलं आहे. आपण त्याप्रमाणे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू आपण काढून घेऊया. पी आरचं आपल्याला डिस्टन्स आहे ते 11 मिळालं तर आर क्यू हे 3 आहे. या दोन्हीची सम केली तर ही 11 मिळते आणि रिमेनिंग डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स क्यू आर आपण कम्पेअर केलं तर ते 11 येते. इट मीन्स नॉट इक्वल टू मिळते. म्हणजे हे 14 आलेलं आहे तर हे नॉट इक्वल टू क्यू आर येते. याचा अर्थ गिवन स्टेटमेंट जे आहे इथे इक्वल टू दाखवले ते ऑलरेडी नॉट इक्वल टू येते. याचा अर्थ गिवन स्टेटमेंट हे ऑल्सो फॉल्स असणार आहे. याचा डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू हे स्टेटमेंट जे आहे ते इज अ फॉल्स. त्यानंतर नेक्स्ट, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स पी क्यू या दोन्हीचं सम इक्वल टू डिस्टन्स आर क्यू आहे हे चेक करायचं आहे. आपण या दोन्हीचे आपण सम करून घेऊया. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स पी क्यू. आता डिस्टन्स पी आर जे आहे ते डिस्टन्स पी आर इट मीन्स आर पी आपण म्हटलं तरी सुद्धा चालतंय. हे आपल्याला 3 मिळालेलं आहे आणि पी क्यू जे आहे ते 8 आहे. इथं 3 + 8 इज इक्वल टू 11 आणि 11 हे कशाचं आहे, डिस्टन्स क्यू आरचं आहे. इक्वल टू डिस्टन्स क्यू आर इट मीन्स आर क्यू. याचा अर्थ या ठिकाणी या दोघांची सम इक्वल टू ग्रेटर बरोबर आपल्याला मिळते. म्हणजे याचा अर्थ गिवन स्टेटमेंट इज अ ट्रू आहे. म्हणजे नेक्स्ट जे स्टेटमेंट आपल्याला हे जे दिलेले आहे ते स्टेटमेंट ट्रू आहे. जे थर्ड स्टेटमेंट हे ट्रू आहे हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट फोर्थ मध्ये आपल्याला डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स क्यू आर विचारले. आता पी क्यू मायनस इथे दिलेलं आहे. पी क्यू ची लेंथ जी आहे ती 8 आहे आणि पी आर ची लेंथ जी आहे 3 या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं तर 5 येते आणि नॉट इक्वल टू डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी क्यू आर मिळते कारण क्यू आरचं डिस्टन्स 11 आहे. नॉट इक्वल टू आहे मात्र इथे इक्वल टू दाखवले. याचा अर्थ गिवन स्टेटमेंट इज अ फॉल्स. या पद्धतीने फक्त चेक करायचं आहे. नेक्स्ट जे दिलेलं आहे थर्ड, coordinate of some pairs of points are given below, hence find the distance between each pair.
आता आपल्याला काही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स ऑलरेडी दिलेले आहेत, तर पॉईंट दिलेले नाहीत, मग डायरेक्ट आपण त्याचं डिस्टन्स फाइंड केलं तरी सुद्धा चालतंय. डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर ग्रेटर मायनस स्मॉलर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करूया. फर्स्ट याच्यामध्ये एक कोऑर्डिनेट आपल्याला 3 दिले, एक कोऑर्डिनेट आपल्याला 6 दिले. साहजिकच 6 ग्रेटर असणार, याच्यातनं 3 मायनस करूया. इट मीन्स डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स हे काढायचं. 6 मायनस 3 इट मीन्स आन्सर 3. सिमिलरली नेक्स्ट दिले ते -9 आणि -1 दिले. -9 आणि -1 म्हणजे -1 हा ग्रेटर असतो, त्यातनं हे मायनस करायला लागेल. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू -1 ग्रेटर आहे, -9 आपल्याला करायचं, मायनस मायनस प्लस येईल. इट मीन्स -1 प्लस 9 येणार आहे. 9 - 1 इट मीन्स आन्सर आपल्याला 8 येईल. याचा त्या कंडिशनमध्ये डिस्टन्स 8 मिळेल. नेक्स्ट दिले ते -4 आणि 5 दिलेले. 5 ग्रेटर आहे, त्यातनं -4 मायनस करूया. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू 5 मायनस इन ब्रॅकेट -4 मायनस मायनस प्लस होईल. इट मीन्स 4 + 5 5 + 4 इज इक्वल टू 9 आपल्याला मिळेल. नेक्स्ट याच्यामध्ये x आणि -2 दिलेले. आता x आणि -2 x ची व्हॅल्यू आपल्याला ऍक्च्युअली काय आहे माहिती नाहीये, त्यामुळे या ठिकाणी कोण ग्रेटर आहे याच्यामध्ये कंडिशनचा आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणजे दोन पॉसिबिलिटीज आपल्याला लिहायला लागल्या. जर -2 पेक्षा जर x ग्रेटर जर असेल तर एक लिहायला लागणार आहे, -2 पेक्षा x जर लहान असेल म्हणजे स्मॉल असेल तर लिहायला लागणार आहे. त्यामुळे तो दोन्ही कंडिशनचा आपण विचार करतोय. तर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स याच्यामध्ये आपण काय करतोय, x पहिला ग्रेटर घेतोय. एक्स ज्यावरती ग्रेटर होईल त्यावरती एक्स मधने हे मायनस करायला लागेल. म्हणजे एक्स मायनस इन ब्रॅकेट -2 मायनस मायनस प्लस होईल. इट मीन्स त्यावरती डिस्टन्स x + 2 अशा स्वरूपात असणार आहे. आणि जर एक्स आपण लेस घेतलं तर -2 ग्रेटर होणार आहे, त्यामुळे -2 मधनं मला x मायनस करायला लागेल. याचा अर्थ -2 - x हे अशा कंडिशनमध्ये आपल्याला आन्सर मिळेल. हे कंडिशनचा विचार करून आपण लिहिलेलं आहे. नंतर x + 3 आणि x - 3 असं दिलेलं आहे. साहजिकच x मध्ये हे ऍड केलं आणि x मध्ये हे मायनस केले, म्हणजे हा ग्रेटर असणार आहे आणि हा स्मॉल असणार आहे. मग याच्यातनं आपण हे मायनस करून घेऊया. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू x + 3 मधनं आपण x - 3 मायनस करतोय. मायनस साईन असल्यामुळे या दोघांचं साईन चेंज होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ हे x + 3 आहे असं ठेवलं, हे -x येईल, हे मायनस मायनस प्लस होईल. पुन्हा हे +x आणि -x कॅन्सल होईल, त्यामुळे 3 + 3 इट मीन्स टोटल डिस्टन्स ते 6 येईल. नंतर आपल्याला -25 आणि -47 दिलेला आहे. याच्यामध्ये -25 हा ग्रेटर असणार आहे आणि हा स्मॉल असणार आहे. याच्यातनी आपण हे मायनस करून घेऊया. त्याच्या नेक्स्ट द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू -25 मायनस इन ब्रॅकेट -47 मायनस मायनस प्लस होईल. -25 + 47 याच्यातनी मायनस केलं तर आन्सर आपल्याला 22 मिळेल. आणि लास्ट याच्यामध्ये 80 आणि -85 दिले. साहजिकच 80 हा ग्रेटर असणार, त्यातनं हे मायनस करायचं आहे. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू 80 मायनस इन ब्रॅकेट -85 मायनस मायनस हे प्लस होईल. 80 + 85 याचे सम केलं तर आपल्याला 165 मिळेल. या पद्धतीनं आपल्याला कोऑर्डिनेट डायरेक्ट दिलेत, अशा स्वरूपात आपण त्याचा आन्सर लिहू शकतोय. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण या पद्धतीचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P on the number line is -7. Find the coordinate of the point on the number line which are the distance of 8 unit from the point P. म्हणजे P या पॉईंटचा कोऑर्डिनेट आपल्याला नंबर लाईन वर -7 दिलेला आहे आणि याच्यापासून 8 डिस्टन्स वर असणारा आपल्याला जे कोऑर्डिनेट आहेत, पॉईंट जे आहेत त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहेत. आता याच्यासाठी थोडंसं आपण फिगरचा विचार केला तर चालेल. समजा या पद्धतीने आपण फिगर ही लाईन एक काढलेली, एक नंबर लाईन काढलेली. पी हा एक पॉईंट आपण इथं दाखवलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट ऑलरेडी आपल्याला -7 दिलेले. आता याच्यापासून 8 डिस्टन्सवर, मग तो लेफ्ट साईडला असेल किंवा राईट साईडला असेल, आपण या ठिकाणी लेफ्ट साईडचा जो पॉईंट आहे तो Q कन्सिडर केलेला आहे. याच्यातलं P आणि Q मधलं डिस्टन्स 8 युनिट्स आहे, त्याचा कोऑर्डिनेट आपण x कन्सिडर करूया. आणि राईट साईडचा जो पॉईंट R आहे, R या पॉईंटचा कोऑर्डिनेट जो आहे तो आपण y कन्सिडर करूया. आता यामध्ये जेव्हा आपण असं नंबर लाईन दाखवतोय तेव्हा लेफ्ट साईडचा नंबर हा साहजिकच स्मॉल असणार आहे, तर राईट साईडचा नंबर हा तुमचा -7 पेक्षा ग्रेटर असणार आहे. त्याचा यूज करायचा आणि आन्सर आपल्याला काढायचा आहे. इथं आता डिनोट केलेलं आपण लेट पॉईंट Q इज द लेफ्ट ऑफ पॉईंट P. P च्या लेफ्टला Q घेतलेला आहे अँड पॉईंट R इज द राईट ऑफ पॉईंट P. म्हणजे R हा पॉईंट जो आहे तो P च्या राईटला घेतलेला आहे. सपोज या ठिकाणी आपण Q पॉईंटचा कोऑर्डिनेट आपण x कन्सिडर केला आणि R चा पॉईंट आपण y कन्सिडर केलेला आहे. आता यामध्ये आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P हे -7 दिलेले आहे आणि दोघांच्या मधले डिस्टन्स दिले आहे. म्हणजे याचा अर्थ P पासून Q पर्यंत डिस्टन्स 8 युनिट असणार आहे, त्याचबरोबर P पासून R पर्यंत डिस्टन्स सुद्धा 8 युनिट असणार आहे. ऍक्च्युअली डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, ती ग्रेटर मायनस स्मॉलर. मग सुरुवातीला आपण असं करूया की -7 आणि x या दोन्हीमध्ये कम्पेअर करत असताना x हे स्मॉल असणार आहे कारण लेफ्टला येते आणि -7 हे ग्रेटर असणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये PQ मला डिस्टन्स काढायचं असेल तर रूल प्रमाणे ग्रेटर मधनं स्मॉलर मायनस करायचं आहे. याचा अर्थ -7 - x येणार आहे. मात्र हे डिस्टन्स 8 आहे,
म्हणजे 8 इज इक्वल टू -7 मायनस एक्स येईल. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. हे एक्स जे आहे ते मायनस आहे, इकडे प्लस होईल आणि हे प्लस या ठिकाणी इकडे मायनस होईल. त्यावर एक्स इज इक्वल टू हे -7 आहे तसं ठेवलं आपण आणि मायनस या ठिकाणी प्लस या ठिकाणी मायनस झालेला आहे. त्यावर एक्स इज इक्वल टू -7 मायनस 8 इट मीन्स दोन्ही नंबर निगेटिव्हच आहेत. आन्सर निगेटिव्हच येणार आहे. 7 प्लस 8 मीन्स 15 येणार आहे. त्यावर एक्स इज इक्वल टू -15 हे त्याचं कोऑर्डिनेट असणार आहे. म्हणजे क्यू हा जो पॉईंट आहे त्याचा कोऑर्डिनेट जो असणार आहे तो -15 असणार आहे. त्यानंतर आपल्याला -7 पेक्षा वाय हा जर ग्रेटर असेल तर वाय मधनं मला -7 इथं मायनस करावं लागेल. म्हणजे पी आरचा आपण विचार करू. डिस्टन्स पी आर हे आपल्याला येतात पी क्यूच्या ठिकाणी पी आर पाहिजे. हे आर पॉईंट घेऊया इथं. ते काढत असताना एक्स जे आहे त्याच्यातनं एक मिनिट इथं वाय पडलेलं आहे. वाय मधनं आपल्याला -7 हे मायनस करायचं आहे. इथं वाय लिहायचं आहे. वाय मायनस इन ब्रॅकेट -7. आता हे आन्सर आपण लिहित असताना पी आर हे डिस्टन्स इथं पी आर आपण घेतलेले. पी आर हे डिस्टन्स 8 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणचा जो एक्स कोऑर्डिनेट पडला तिथं वाय आपण घेतलेले. वाय प्लस हे मायनस मायनस हे प्लस होईल. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची प्लस या ठिकाणी मायनस करून घ्या. त्यावर वाय इज इक्वल टू 8 - 7 इट मीन्स हे आन्सर आपल्याला 1 मिळेल. इथं क्यूच्या ठिकाणी आर लिहायचं आहे आणि एक्सच्या ठिकाणी वाय या पद्धतीने तो चेंज करून फक्त आपण आन्सर कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की आपल्याला पी हा जो पॉईंट आहे क्यू हा जो पॉईंट आहे त्याचा कोऑर्डिनेट आपण एक्स घेतलाय त्याचं कोऑर्डिनेट -15 आलेलं आहे आणि आर हा जो पॉईंट असणार आहे त्याचा कोऑर्डिनेट आपण वाय म्हणलाय तर वायची व्हॅल्यू आपल्याला 1 आलेली आहे. त्यारफॉर द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ऑन द नंबर लाईन विच आर ॲट डिस्टन्स 8 युनिट्स फ्रॉम द पॉईंट पी आर -15 अँड 1 या पद्धतीने त्याचे कोऑर्डिनेट मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला जे दिलेलं आहे अँसर द फॉलोइंग क्वेश्चन म्हटलेलं आहे. आता यामध्ये बिटवीननेस ऑलरेडी दिलेला आहे. इफ ए बिटवीन बी बिटवीन सी हे दिलेलं आहे अँड डिस्टन्स ए सी आपल्याला 17 दिलेले. बीसी जे आहे ते 6.5 डिस्टन्स ए बी काढायचं आहे. आपण या ठिकाणी 1.2 मध्ये आपण या पद्धतीचे एक्झाम्पल हे पाहिले किंवा 1.1 मध्ये बिटवीन एस सी रिलेटेड आपण एक्झाम्पल पाहिलेले. हे बिटवीनएस दिलेले आहे. बिटवीनएस वर डिपेंड आपण हे आन्सर लिहितो हे लक्षात ठेवायचं. ए बिटवीन बी बिटवीन सी हे आपल्याला दिलेलं आहे. डिस्टन्स ए सी आपल्याला 17 दिलं तर बीसी आपल्याला 6.8 आणि ए बी काढायचं आहे. जर ए बी हे डिस्टन्स मला काढायचं असेल तर साहजिकच एसी हे ग्रेटर असणार आहे. त्यातनं बीसी हे मायनस करायचं आपल्याला. त्यावर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डायरेक्ट आपण लिहिलं तर चालेल डिस्टन्स एसी मायनस डिस्टन्स बीसी. एसी जे आहे ते 17 आहे -6.5 हे 17 मधून आपण 6.5 मायनस जर केला तर आन्सर आपल्याला 10.5 मिळेल. याचा डिस्टन्स ए बी जे आहे ते 10.5 मिळेल. त्याच पद्धतीने सेकंड दिलेलं आहे. इफ पी बिटवीन क्यू बिटवीन आर दिलेलं आहे. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 3.4 दिलेलं आहे. डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 5.7 दिलेलं आहे. त्याने फाईन डिस्टन्स पी आर म्हटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बिटवीन एस विचारात घेऊन आन्सर लिहायचं. पी बिटवीन क्यू बिटवीन आर आपल्याला कुठलं दिलेलं की पी क्यू हे डिस्टन्स दिलेलं आहे आणि क्यू आर हे डिस्टन्स दिले आणि टोटल डिस्टन्स काढायचं. जर टोटल डिस्टन्स काढायचं तर या दोन्हीची सम करावं लागेल. त्यामुळे डिस्टन्स पी आर फाइंड करत असताना डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर करायचं आहे. पी क्यू डिस्टन्स 3.4 दिले प्लस क्यू आर डिस्टन्स आहे ते 5.7 आहे. या दोन्हीची आपण जर सम केली तर टोटल आन्सर आपल्याला 9.1 मिळेल. त्याच्यानंतर जे प्रिव्हियस एक्झाम्पल आपण पाहिलं होतं याच्या अगोदरचं हे याच पद्धतीने आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज ऑन अ नंबर लाईन इज 1 म्हणजे ए या पॉईंटचा कोऑर्डिनेट 1 दिलेले. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑन द नंबर लाईन विच आर ऍट द डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम ए. आता मग अशी 8 चं होतं तर त्याच्याऐवजी 7 दिलेलं आहे आणि पॉईंट पी दिलं तर त्याच्याऐवजी ए पॉईंट दिले. ए पॉईंट मग याच्याच पद्धतीने आपण त्याचा आन्सर कंप्लीट करूया. एक नंबर लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. ए हा पॉईंट गिवन पॉईंट आहे त्याचा कोऑर्डिनेट 1 दिलेला आहे. त्याच्या लेफ्टला 7 युनिटवर 7 युनिट डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे. बी पॉईंट घेऊया त्याचं कोऑर्डिनेट आपण एक्स कन्सिडर करूया. तर राईट साईडला सी हा पॉईंट घेऊया त्याचं कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी वाय घेऊया. जे ए बी हे डिस्टन्स 7 असणार आहे. सिमिलरली एसी डिस्टन्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी 7 येणार आहे. आता या ठिकाणी आन्सर काढत असताना मगाच्याच पद्धतीने दोन्ही कंडिशनचा विचार करू. 1 हा जर ग्रेटर म्हणजे एक्स स्मॉल घेतला आणि 1 हे जर आपण ग्रेटर घेतलेलं असेल तर या ठिकाणी आपल्याला 1 मधनं हे मायनस करावं लागेल. म्हणजे इथं आपल्याला एक्स व्हॅल्यू स्मॉल घेतलेली आहे तर 1 हे ग्रेटर घेतलेले. डिस्टन्स ए बी काढायचं असेल तर 1 मायनस एक्स म्हणजे ग्रेटर मायनस स्मॉल आपण लिहितोय. आता डिस्टन्स ए बी आपल्याला 7 दिले. 7 इज इक्वल टू 1 मायनस एक्स. हे मायनस एक्स इकडे प्लस करून घेऊया आणि हे प्लस 7 या ठिकाणी मायनस करून घेऊया. त्यारफॉर एक्स इज इक्वल टू 1 मायनस 7 येणार. 1 मायनस 7 इट मीन्स या ठिकाणी आन्सर -6 मिळेल. म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट याचा अर्थ बी हा जो पॉईंट आहे त्याचा कोऑर्डिनेट आपल्याला -6 येईल. त्याच पद्धतीने आपल्याला डिस्टन्स एसीचा विचार करतोय. आता यामध्ये वाय जे आहे ते वाय या ठिकाणी करेक्शन पाहिजे आहे. इथं 1 पाहिजे होतं. वाय हे जे आहे ते वाय हे ग्रेटर आहे आणि 1 हे स्मॉल असेल तर अशा कंडिशन मध्ये आपण या ठिकाणी इथे 1 पाहिजे आहे.
1 लेस दॅन वाय असं घेतलं असेल तर डिस्टन्स एसी जर आपल्याला काढायचं असेल तर एसी करताना वाय मधनं 1 मायनस करायचं. इथेही करेक्शन पाहिजे, वाय मायनस 1 आपण करणार आहे. मात्र एसी डिस्टन्स 7 आहे, इज इक्वल टू हे वाय मायनस 1 येईल. त्याच्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू करायचं मायनस इकडे प्लस करा, वाय इज इक्वल टू 7 प्लस 1 इट मीन्स आन्सर आपल्याला 8 मिळेल. याचा अर्थ बी या पॉईंटचा कोऑर्डिनेट जो आहे तो आपल्याला -6 मिळाला, तर सी या पॉईंटचा कोऑर्डिनेट तो आपल्याला 8 मिळालेला आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. कंडिशनल फॉर्म लिहायचा आहे तर इफ द्याच्या स्वरूपात आपल्याला ते स्टेटमेंट लिहायचं आहे. आता फर्स्ट दिले एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर म्हणलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर समजा एव्हरी रोम्बस म्हणजे ज्याला आपण शंभू चौकोन म्हणतोय तो स्क्वेअर इट मीन्स चौरस होतोय आपल्याला सांगायचं आहे. आता याचा विचार केला तर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ स्क्वेअर. या पद्धतीने आन्सर लिहूया. इफ म्हणजे गिवन क्वाड्रिलॅटरल हा जर रोम्बस असेल देन इट इज अ स्क्वेअर, तर तो स्क्वेअर असणार आहे. इथं लिहिताना इफ नंतर आपण लिहिलेले द क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस कॉमा देन इट इज अ स्क्वेअर. म्हणजे इफ आणि त्यांचा यूज केला इट मीन्स ते कंडिशनल फॉर्म मध्ये आपण स्टेटमेंट दिलं. त्यानंतर सेकंड दिलेलं आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर मध्ये असणारे अँगल हे सप्लिमेंट म्हणजे गिवन अँगल जे असणार ते लिनियर पेअर असतील तरच ते सप्लिमेंटरी असणार. इट मीन्स इफ द अँगल्स आर इन लिनियर पेअर, म्हणजे दिलेले जर अँगल हे लिनियर पेअर असेल देन दे आर सप्लिमेंटरी, तरच ते काय असणार सप्लिमेंटरी असणार. इफ आणि देन याच्यामध्ये पण यूज केलं. नेक्स्ट दिले अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 सेगमेंट्स. आता ट्रायंगल हे 3 सेगमेंट तयार झालेले असते, म्हणजे याचा अर्थ इफ द फिगर इज अ ट्रायंगल, जे फिगर आहे ते ट्रायंगल असेल देन ती कशाने तयार झालेली 3 सेगमेंट्स आहे, देन इट इज फॉर्म बाय 3 सेगमेंट्स. ती तयार झालेली 3 सेगमेंट. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ दिलेला आहे इफ अ नंबर हॅव्हिंग ओनली 2 डिवायझर इज कॉल्ड अ प्राईम नंबर. आता याच्यामध्ये एक जर नंबर आपण घेतला त्याचे ओनली 2 डिवायझर असतील तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय की प्राईम नंबर असं म्हणतोय. मग असा उल्लेख करताना इफ अ नंबर इज हॅव्हिंग ओनली 2 डिवायझर, त्याचे 2 डिवायझर असतील देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर, त्यालाच आपण प्राईम नंबर असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे. राईट द कॉन्व्हर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट दिले त्याचा आपण कॉन्व्हर्स लिहायचा आहे. म्हणजे याच्यात इफ दॅन असणारच आहे फक्त, किंवा इफ दॅन जर नसेल तर इफ दॅनच्या स्वरूपात स्टेटमेंट कन्वर्ट करायला लागणार आणि त्यानंतरचा पार्ट अगोदर लिहायचा आहे आणि इफ नंतरचा पार्ट नंतर लिहायचा आहे. जर या दोन्हीमध्ये असं इंटरचेंज केलं तर गिव्हन स्टेटमेंटचं हे कॉन्व्हर्स होते. आता स्टेटमेंट काय दिलं, if the sum of measure of angles in a figure is 180 degree then the figure is a triangle. म्हणजे जर समजा तिन्ही अँगलची सम ही जर 180 डिग्री असेल तर अशा ती फिगर ही ट्रायंगल असते. आता गिव्हन फिगर इज अ ट्रायंगल असेल तरच त्याच्या अँगलची सम ही 180 डिग्री असणार आहे. म्हणजे हे स्टेटमेंट मला इथं घ्यायला लागेल. आता इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन द सम ऑफ मेजर ऑफ द अँगल्स इज 180 डिग्री. याच्यात इफ देन वापरलंच, मात्र त्यानंतरचा पार्ट आपण या ठिकाणी लिहिला आणि इफ नंतरचा पार्ट आपण नंतर लिहिलेलं त्यानंतर लिहिलाय. या दोन्हीमध्ये इंटरचेंज असं केलं तर गिव्हन स्टेटमेंटचं हे तुमचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट झालेलं आहे. त्यानंतर सेकंड दिलेलं त्याच्या इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री देन दे आर कॉम्प्लिमेंट टू इच अदर. आता दोन्हींची सम जर 90 डिग्री असेल तरच ते काय असणार कॉम्प्लिमेंट टू इच अदर असणार. म्हणजे गिव्हन अँगल हे कॉम्प्लिमेंटरी टू इच असण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची सम ही 90 डिग्री पाहिजे. म्हणजे हा पार्ट इथे येणं गरजेचं आहे. इफ 2 अँगल्स आर कॉम्प्लिमेंट्स ऑफ इच अदर, म्हणजे दोन्ही अँगलचे कॉम्प्लिमेंट ऑफ इच अँगल असतील, कॉम्प्लिमेंट याला आपण कोटिकोण असा शब्द वापरतोय, असं असेल तर त्यांची सम इट मीन्स देन द सम ऑफ मेजर ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री. म्हणजे त्या दोन्हीची सम ही 90 डिग्री मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितले स्टेटमेंट दिले इफ द corresponding angles formed by a transversal of 2 lines are congruent then the 2 lines are parallel. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे आपल्याला लाईन्स दिले असतील, ट्रान्सव्हर्सल दिलेलं असेल तर अशा कंडिशन म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स काय असणार पॅरलल. मग लाईन्स पॅरलल असतील तरच आपण विचार करायचा. इट मीन्स या ठिकाणी लिहिताना इफ 2 लाईन्स आर पॅरलल, given 2 lines are parallel then the corresponding angles formed by a transversal of 2 lines are congruent. हा पार्ट जो आहे तो पॅरललचा पहिल्यांदा घेतला आणि कॉन्ग्रुएंटचा आपण पार्ट जो आहे तो नंतर दाखवला तिथं. नंतर स्टेटमेंट आपल्याला दिले इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 then the number is divisible by 3. आता या ठिकाणी
सम ऑफ द डिजिट ऑफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे जर अंकांचे बेरीज जे आहे त्याला आपण जर 3 न भाग जात असेल तर साहजिकच गिवन नंबरला सुद्धा आपण त्या ठिकाणी 3 न डिवाइड करू शकतोय. आता याच्यामध्ये हा पार्ट पहिल्यांदा घेऊया. तर इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे जर एखादा नंबर 3 न डिवाइड होत असेल, डिव्हिजिबल बाय 3 असेल, देन द सम ऑफ डिजिट ऑफ नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. म्हणजेच हा पार्ट आपण नंतर घेतला त्यानंतर आणि हा पार्ट आपण अगोदर घेतलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, 9th क्वेश्चन दिले, राईट द अँटीसिडेंट, इट मीन्स गिवन पार्ट कुठला आहे तो लिहायचा आहे, अँड कॉन्सिक्वेंट इट मीन्स टू पार्ट टू बी प्रूव्ह हे आपल्याला लिहायचं आहे इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता याच्यामध्ये वरच्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये काय केलं की आपण कंडिशनल फॉर्म दिलेलं आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या याच्यामध्ये आपण कॉन्व्हर्स लिहिलं. आता याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या स्टेटमेंट मधला गिवन पार्ट कुठला आहे टू प्रूव्ह पार्ट कुठला आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला त्याच्या अगोदरच आपण पाहिले इफ नंतरचा पार्ट हा गिवन असतो आणि त्यानंतरचा पार्ट हा टू प्रूव्ह असतोय. यामध्ये त्याचा उल्लेख फक्त करायचा आहे. पहिलं स्टेटमेंट दिले, इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इफ नंतरचा पार्ट हा गिवन आहे लक्षात ठेवायचा आणि त्यानंतरचा पार्ट हा टू प्रूव्ह. त्यामुळे अँटीसिडेंट इट मीन्स गिवन पार्ट लिहित असताना ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट या ठिकाणी गिवन म्हणून येणार आहे. त्याच्यानंतर ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे टू प्रूव्ह मध्ये असणार आहे. इट मीन्स कॉन्सिक्वेंटचा पार्ट जो असणार आहे इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हा सेकंड पार्ट जो आहे तो या पद्धतीने. सेकंड सेंटेन्स आपल्याला दिलेले, द डायगोनल्स ऑफ अ पॅरालेलोग्राम बायसेक्ट टू ईच अदर. आता याच्यामध्ये इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरालेलोग्राम देन द डायगोनल्स बायसेक्ट टू ईच अदर या पद्धतीने आपण ते लिहू शकतोय. म्हणजे आता गिवन क्वाड्रिलॅटरल पॅरालेलोग्राम असेल तर त्याचे डायगोनल हे बायसेक्ट टू ईच अदर असणार, ही प्रॉपर्टी आहे त्याची. त्यामुळे या ठिकाणी अँटीसिडेंट पार्ट जो असणार आहे अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरालेलोग्राम आणि कॉन्सिक्वेंट जो पार्ट आहे टू प्रूव्ह जो करायचा आहे इट्स डायगोनल्स बायसेक्ट टू ईच अदर. आता 10th क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की फिगर विथ फिगर आपल्याला हे या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे हे फक्त सेंटेन्सच्या स्वरूपात लिहिलं, त्याच्या विथ फिगरचा आपण विचार करायचा आहे. ड्रॉ अ लेवल फिगर शोईंग इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अँड राईट द अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. म्हणजे आपल्याला विथ फिगर त्या ठिकाणी विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिलं काय सांगितलं, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे मला दोन इक्विलॅटरल ट्रायंगल घ्यायला पाहिजेत आणि ते सिमिलर दाखवायला पाहिजेत. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला असं करूया की एक ट्रायंगल घेऊया. इक्विलॅटरल इट मीन्स ज्याला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतोय. आता या ठिकाणी जर आपण याचा विचार केला तर हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल घेतलाय, त्याच्या ऑल साइड्स आपण इक्वल दाखवलेत. आणि सेकंड घेतलेला आहे दुसरा PQR घेतलाय, त्याच्या ऑल साइड्स इक्वल दाखवलेले. आता हे दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. याचा अर्थ गिवन पार्ट मध्ये काय येणार आहे की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. याचा अर्थ अँटीसिडेंट पार्ट मध्ये ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स. टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला की हे जे ट्रायंगल आहे ते सिमिलर दाखवते. इट मीन्स ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर सिमिलर. याचा अर्थ ह्या ठिकाणी लिहिताना कॉन्सिक्वेंट मध्ये आपल्याला इट मीन्स टू प्रूव्ह मध्ये ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर सिमिलर. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल. म्हणजे लिनियर पेअर मध्ये असणार अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन्हीचं मेजरमेंट जे असणार ते आपल्याला 90 डिग्री दाखवायचं आहे. आता या ठिकाणी लिनियर पेअरची फिगर आपण काढून घेऊ. तर हे एक लाईन आपण ड्रॉ केलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक आपण हे रे काढलेला आहे. आता याच्यामध्ये जो अँगल आपण ABD हा जो दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर DBC हा जो दाखवेल ते अँगल्स इन लिनियर पेअर आहे. ते दोन्ही अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. हे दोन्ही अँगल जे आहेत हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचं मेजरमेंट आपल्याला 90 डिग्री आहे. मग त्याचा पहिल्यांदा उल्लेख करूया. अँटीसिडेंट मध्ये अँगल ABD म्हणजे ABD हा इकडचा अँगल अँड अँगल DBC आर इन लिनियर पेअर अँड कॉन्ग्रुएंट पण दाखवायचे आहेत. म्हणजे अँगल ABD इज इक्वल टू अँगल DBC हे कॉन्ग्रुएंट सुद्धा आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे अँगल्स इन लिनियर पेअरचा आपण जर विचार केला तर ह्या दोन्हीची सम ही 180 डिग्री असते आणि दोन्ही जर इक्वल असतील तर याचाच अर्थ असा आहे की त्या दोन्हीचं मेजरमेंट हे 90 डिग्री असणार आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की कॉन्सिक्वेंट आपल्याला करायचं आहे अँगल ABD इज इक्वल टू 90 डिग्री अँड ऑल्सो अँगल DBC इज इक्वल टू 90 डिग्री. लास्ट एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे याचा अर्थ जर समजा एखादा ट्रायंगल घेतलेला असेल आणि त्याच्यामध्ये आपण जर दोन साइडवर अल्टिट्यूड ड्रॉ केलेले असतील आणि त्या जर कॉन्ग्रुएंट असतील तर अशा कंडिशन मध्ये त्या जे दोन्ही साइड आहे त्या दोन्ही साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवायचे. इट मीन्स आयसोसेलेस ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी आपल्याला लागू झालेली पाहायला मिळते. या ठिकाणी आपण काय करू की सपोज या ठिकाणी ट्रायंगल ABC आपण घेऊया.
आणि हे एबीसी मध्ये आपण काय केले की बी या पॉईंट मधून आपण इकडे अल्टिट्यूड ड्रॉ केलेले आहे. इट मीन्स परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहे. बीडी हे एसी वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहे आणि सीई हे आपण एबी वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहे. आणि जेवढी लेंथ बीडी ची असणार आहे तेवढीच लेंथ ईसी ची आहे. म्हणजे हे दोन्ही अल्टिट्यूड सेम असतील. इट मीन्स कॉन्ग्रुएंट असतील. मग त्याचा उल्लेख करूया. अँटीसिडेंट मध्ये इन ट्रायंगल आपण एबीसी घेतलेले, सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर साइड एसी, बीडी हे परपेंडिक्युलर एसी डॉक्टर अँड सेगमेंट सीई परपेंडिक्युलर साइड एबी. त्याचबरोबर बीडी इज इक्वल टू सीई असणार आहे. इट मीन्स सेगमेंट बीडी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी. अशा कंडिशन मध्ये काय, ह्या दोन साइड इट मीन्स एबी आणि एसी हे कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. इट मीन्स कॉन्सिक्वेंट पार्ट आपला येणार आहे साइड एबी कॉन्ग्रुएंट साइड एसी. म्हणजे या याच्यामध्ये विथ फिगर तुम्हाला हे या पद्धतीने लिहायला लागणार आहे. याचा वापर तुम्ही जेव्हा थेरम कंप्लीट करत असताय त्यावेळेला अशा पद्धतीने विचार करायचा. म्हणजे हा गिव्हन पार्ट आणि टू प्रूव्ह ही फिगर आणि त्याचं प्रूफ आपण लिहिलं की आन्सर आपल्याला त्या ठिकाणी स्टेटमेंटचं हे कंप्लीट करू शकतोय. या पद्धतीने पहिला जो चॅप्टर आहे तो पहिला चॅप्टर आपल्याला कंप्लीट झालेला पाहायला मिळेल. पार्ट फर्स्ट मधला देखील पहिला चॅप्टर त्याचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. ते पाहण्यासाठी किंवा हे व्हिडिओ पाहण्यासाठी संपदा क्लासेस युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अन्य व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. थँक्यू.